नमस्कार, मी अस्मिता. माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत. आजची आपली रेसिपी आहे कलाकंद बर्फी. दाणेदार आणि मऊसूत अशी कलाकंद बर्फी कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत. घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये ही बनवून तयार होते. इथे अर्धा कप मी दूध घेतला आहे. कप मेजरमेंटने हे प्रमाण मी सांगत आहे. आणि अर्धा कप मिल्क पावडर दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. मिल्क पावडर वापरल्यामुळे पटकन मिश्रणाला दाटसरपणा येतो. टेक्स्चर आणि चव दोन्हीही खूप छान या बर्फीला येतात. आता हे घरी दूध फाडून बनवलेलं पनीर आहे. तुम्ही रेडीमेड पनीरसुद्धा इथे वापरू शकता. 1.25 कप हे पनीर आहे. समप्रमाणात सर्व साहित्य वापरलं तरीसुद्धा ही बर्फी अप्रतिम अशी तयार होते. सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करायचं आहे. सर्व गुठळ्या ह्या फोडून घ्यायच्या आहेत आणि एकसारखं ढवळत मीडियम ते हाय फ्लेमवर हे मिश्रण आपल्याला चांगलं ढवळून घ्यायचं आहे. आणि एक दाटसरपणा येईपर्यंत हे मिश्रण आपल्याला अशा पद्धतीने शिजवायचं आहे. 20 ते 25 मिनिटात ह्या मिश्रणाला दाटसरपणा येतो. इथे 1/4 कप साखर मी वापरली आहे. थोडा गोडसरपणा पाहिजे असेल तर तुम्ही 1 कप साखरसुद्धा वापरू शकता. तुम्ही इथे बघू शकता मिश्रणाला दाटसरपणा हा आला आहे. मोबाईल अचानक बंद पडल्यामुळे इथे साखर घालतानाचा व्हिडिओ स्किप झाला. इथे 1/4 कप साखर आपल्याला वापरायची आहे आणि मिश्रण परत शिजवायचं आहे. मिश्रण कुठपर्यंत शिजवायचं आहे ही स्टेज मी तुम्हाला सांगणारच आहे. बऱ्यापैकी दाटसर हे मिश्रण तयार झालं आहे. मिश्रणाने कढई ही सोडली आहे. मिश्रण हे वड्या पाडायसाठी तयार आहे. आणि प्रेस करून बघितलं तर इथे दूध संपूर्ण आटून गेलं आहे. म्हणजे ही स्टेज वडी थापण्यासाठी तयार आहे. 2 मिनटं कढईमध्येच मिश्रण सोडून द्यायचं आहे. आणि तोपर्यंत आपल्याला ज्या थाळीमध्ये बर्फी सेट करायची आहे ती थाळी तुपाने ग्रीस करायची आहे किंवा बटर पेपर लावून ती तयार करून ठेवायची आहे. 1 चमचा वेलची जायफळ पूड मी इथे घातली आहे. तुम्ही केशर, पिस्ते असं सुद्धा इथे वापरू शकता. दोन मिनटं झाली आहे. आता संपूर्ण मिश्रण आपल्याला ट्रेमध्ये किंवा थाळीमध्ये ओतून घ्यायचं आहे. फ्रीजमध्ये न ठेवता ही वडी चांगल्या रीतीने सेट होते. मिश्रण संपूर्ण थंड झाल्यावर आपल्याला याच्या वड्या कापायच्या आहेत. अर्ध्या तासात हे मिश्रण थंड होतं. त्याच्यानंतर याच्या हव्या त्या आकाराच्या तुम्ही वड्या कापू शकता. आणि ही मिठाई फ्रीजमध्ये 3-4 दिवस स्टोअर करू शकता. मिश्रण थंड झाल्यावर अशा पद्धतीचे वड्या मी कट करून घेतल्या. मिश्रण संपूर्ण थंड झालं आहे. मिठाई आपली खाण्यासाठी तयार आहे. अशा पद्धतीचे व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आपली अप्रतिम चवीची कलाकंद बर्फी ही तयार आहे. सर्व करून घेऊ. परत भेटू अशाच एका रेसिपीसह. धन्यवाद.